महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या, पतीच्या आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत जाते आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात. अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात आणि मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने मानसिक ताणतणाव वाढत जातो आणि स्वभाव चिडचिडा होतो. मानसिक दृष्ट्या महिलेमध्ये एकटेपणाची भावना वाढून लागते, डिप्रेशन येते. मग या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी महिलांनी थोडे स्वार्थी होणे गरजेचे असते. त्यांनी स्वतःला पण वेळ द्यावा, पुरेसा व्यायाम करावा, चालणे, योग करणे इत्यादी व्यायाम प्रकार करावेत किंवा स्वतःच्या जीवनशैलीचा तो एक भाग बनवून घ्यावा. रोज अर्धा 1 तास योग केल्याने तर महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. वाढते वजन नियंत्रणात येते, विकार बरे होतात, वाढते शुगर, गर्भाशयाच्या तक्रारी इत्यादीवर योग वरदान म्हणून सिद्ध झाला आहे. अनेक आजार तर हार्मोन्स इनबॅलन्सने सुरू होतात. योग केल्यामुळे सर्व समस्या कमी होऊ शकतात. आसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार केल्याने महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. म्हणूनच समस्या निर्माण होण्याआधी सावध होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक स्त्रीने योगाला महत्त्व देऊन आपले आरोग्यपूर्ण जीवन जगावे. योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. रोज योग केल्याने माणूस ताणतणावापासून दूर राहतो. इतकेच नाही तर माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधे देखील दणकट राहतात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय नियमित योग केले तर कोणत्याही आजारापासून माणूस दूर राहू शकतो. पण त्यासाठी ही गोष्ट नियमित करणे आवश्यक आहे. योगामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. त्यामुळे योग हा बऱ्याचशा आजारांना दूर ठेवतो, जे जास्त महत्वाचे आहे. ध्यान धारणा करणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही मिनिटे ध्यान लावून बसले की माणसाच्या मनात आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे माणसाचे मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. तसेच पूर्ण दिवस मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहते. दिवसभराच्या तणावापासून दूर राहण्यास मदत होते. प्रत्येक महिलेने स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढून योग करावा व आपले जीवन आनंदमय आणि सुखमय करावे. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. अशात अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून महिलांसाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. दररोज फक्त 20 मिनिटांचा योगा रुटीन केल्याने महिलांना शरीर, मन आणि हार्मोनल संतुलनात उत्कृष्ट परिणाम दिसतात. महिलांच्या आयुष्यात 3% महत्वाचे असतात. पहिला टप्पा म्हणजे ती वयात येते व ज्यावेळी तिला पाळी येते तो. दुसरा टप्पा ती जेव्हा गरोदर असते तो, आणि तिसरा म्हणजे रजोनिवृत्तीचा. हे तिन्ही टप्पे पार करताना जर प्रत्येक स्त्रीने योगासने केली तर तिचे आयुष्य वेदनारहित जाईल. योगामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. त्यामुळे पिरियड्सचे त्रास, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, PCOS, PCOD आणि मेनोपॉजशी संबंधित समस्या कमी होतात. त्यामुळे रोज महिलांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे. योगा केल्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. प्राणायाम आणि ध्यानामुळे मेंदू शांत राहतो, झोप चांगली लागते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते. यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. लवचिकता आणि ताकद वाढवते. नियमित योगासनांमुळे स्नायू लवचिक राहतात, शरीर मजबूत होते आणि सांधे निरोगी राहतात. योगामुळे मेटाबॉलिझम वाढतो, चरबी कमी होते आणि शरीर संतुलित राहते. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर फायदेशीर योगा फायदेशीर ठरतो. योगा गर्भावस्थेत शरीर सुदृढ ठेवतो, प्रसूती सोपी होते आणि नंतर शरीर पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. योगा केल्याने रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेचा तेज वाढतो आणि केस गळणे कमी होते. ध्यान व आसनांमुळे स्वतः मध्ये होत असलेल्या बदलांची जाणीव होते, ज्यामुळे आत्मविश्वास आणि आत्मप्रेम वाढते. योग म्हणजे काय? योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होय. महर्षी पतंजली यांनी योगश्चित्त वृत्ती निरोध अशा प्रकारे योगाची व्याख्या केलेली आहे. अर्थात योग आमच्या मनाच्या वृत्तीचा निरोध आहे. जेव्हा मानवाच्या मनाची वृत्ती पूर्णतः निरुद्ध होते तेव्हा मानवाला समानता प्राप्त होते आणि तो निष्काम भावने कर्म करण्यास प्रारंभ करतो. महर्षी पतंजली यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे योगाची 8 अंगे सांगितलेली आहेत. योगात यम, सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह यांचे पालन आहे. नियम, शौच, संतोष, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान यांचे ते अनुष्ठान आहे.
योगासन म्हणजे विशिष्ट स्थितीत शरीर स्थिर करणे होय. प्राणायाम हे मनाच्या शांतीचे साधन आहे. प्रत्याहार हा मनाला भोगांपासून परावृत्त करतो. धारणा हे एकाग्रतेचे नाव आहे. एकाग्रताने स्थिर होणे हेच ध्यान आहे. व्यक्तीचे परमचेतनेमध्ये सामावणे म्हणजेच समाधी. महिलांसाठी उपयोगी असणारे आसन. 1. भुजंगासन. हे आसन वाढत्या वयातील महिलांसाठी सर्वोत्तम आसनांपैकी एक आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराच्या वरच्या भागात स्ट्रेच तर जाणवतोच, पण त्यामुळे चेहऱ्यावर चमकही येते. 2. धनुरासन. हे आसन केल्याने तुमच्या शरीरातील लठ्ठपणा तर कमी होतोच, पण तुमच्या शरीराची मुद्राही योग्य राहते. हे तुमचे संपूर्ण शरीर चांगले ताणण्याचे काम करते. 3. तिथली आसन. हे आसन केल्याने मासिक पाळी तर नियमित राहतेच, पण ते तुमच्या मांड्या आणि पायांचे स्नायू मजबूत करण्याचे काम करते. चक्की चालनासन. हे आसन केल्याने गर्भाशय, अंडाशय, किडनीसह शरीरातील अनेक भाग मजबूत होतात. महिलांसाठी योगा क्लास पुणे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा केला. यावेळी सर्व महिलांनी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव करून योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनुभवले. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैली घडते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण ऊर्जा, आनंद आणि आरोग्याच्या भावनेने भारावून गेले.